नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवगा चिकन सूप. त्यासाठी चिकन घेतले मी बोनलेस अर्धा पाव भर आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत स्वच्छ निवडून आणि धुवून घेतल्या आहेत. एक टोमॅटो घेतलाय कापून, एक कांदा उभा कापून घेतलाय, 3 मिरच्या घेतल्या उभ्या कापून, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, मिरेपूड घेतली आहे अर्धा छोटा चमचा, हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलंय आणि नॉरचं क्रीम ऑफ ब्रोकोली सूप मी ह्या सूपमध्ये ॲड करणार आहे. त्याने आपल्या सूपची जी टेस्ट आहे ती वाढणार आहे. कुकर ठेवलाय मी गॅसवर. कांदा घालते, टोमॅटो घालते, हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचे तुकडे आणि शेवग्याच्या शेंगा घालते. ह्यातच चिकन पण घालते. चिकनचे मी असे क्यूब ठेवले म्हणजे जेणेकरून नंतर आपल्याला ते क्यूब तसेच्या तसे काढून आणि मग शेंगांचं सूप बनवता येईल. मिऱ्याची पूड घालते, हळद घालते, मीठ घालते चवीनुसार आणि हे क्रीम ऑफ ब्रोकोली सूप मी ह्या वाटीत काढून घेतलंय. पाणी घालते त्यात. चमच्याने मिक्स करून घेते म्हणजे त्यात गुठळ्या नाही होणार. हे यात टाकते मी. पाणी घालते. 1 ग्लास पाणी घातलंय मी. आणखीन अर्धा ग्लास घालते. मिक्स करून आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. झाकण लावते कुकरचं आणि 3 शिट्ट्या करून घेऊ आपण. कुकर गार झालेला आहे. उघडून बघते मी. बघू शकता आपल्या शेंगा छान शिजलेल्या आहे. आता चिमट्याच्या मदतीने मी फक्त चिकनची क्यूब साईडला काढून घेते. सगळे क्यूब्स आपण काढून घेऊ. विदाउट चिकन सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी चिकन स्किप करायचंय. अतिशय हेल्दी रेसिपी आहे आणि पावसाळ्यात तर सूप म्हणजे जीव की प्राण असतो सगळ्यांचा. आता आपण हे थोडं गार करून घेऊ. सूप आपलं थोडं थंड झालंय. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकते. गरम गरम जर आपण हे बारीक केलं तर वरती येण्याची शक्यता फार असते, म्हणून छान आधी गार करून घ्या नीट. मिक्सरमध्ये सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि नंतर आपण ते गाळून घेणार आहोत. बारीक करून घेते मी हे. अशा पद्धतीची एक गाळणी ठेवली मी, खाली बोल ठेवले आणि हे जे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलंय ते यात घालते मी. सगळं व्यवस्थित गाळून घेते. दोन वेळा मी थोडं थोडं करून वाटून घेतलं होतं. दुसऱ्यांदाचंही मी यात गाळून घेते. आणि अशा चमच्याच्या मदतीने सगळं छान, ज्या शेवग्याच्या शेंगांच्या रेषा असतात त्या वरतीच राहतात, बाकी सगळं गाळलं जातं छान. बघू शकता.
बघू शकता सगळं गाळून फक्त शेंगा राहिल्यावरती, शेंगांच्या रेषा. सगळं छान आपलं गाळून झालंय. आणि हे जे चिकनचे पीसेस आपण वेगळे काढून घेतले होते ते तुम्हाला वाटत असेल तर असे हाताने बारीक करून घ्या, किंवा मग हवे असेल तर क्यूब तसेही टाकले तरीही छान लागेल. अशा पद्धतीने मी बारीक करून घेते. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता. ॲड करते मी. मिक्स करून घेते सगळं. आणि तयार आहे आपलं अतिशय पौष्टिक असं शेवगा चिकन सूप. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.